पार असल्यामुळं हा धोका टळला म्हणायचं. बर. नाहीतर पार जर नसते तर नक्की जीवितहानी झाली असते. समजलं नाही तेवढ्यात देवाने सावरलं. देव तरी त्याला कोण मारी. हातांना डबा पडला ही मला जाणवलं सुद्धा नव्हतं. बर. नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णी पासून काही अंतरावर असणाऱ्या लोंढे वस्तीवरती रात्री अचानक 5-5:30च्या दरम्यान तुफान पाऊस झाला. पावसाबरोबर वारं पण होतं आणि खरं तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारकच होता, कारण बरेच दिवसापासून पाऊस नव्हता. शेतकऱ्यांनी या गोष्टीचं समाधान व्यक्त केलं पावसामुळे. परंतु या लोंढे वस्तीवरती 5 ते 5:30च्या दरम्यान वीज पडली होती. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही, कारण दैव बलवत्तर असल्यामुळं या ठिकाणी काय अबरित घटना या ठिकाणी घडलेल्या नाहीत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. किती वाजता वीज पडली होती? 5-5:30च्या दरम्यान. त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आम्ही इथंच नारळ झाडाखाली झाडं लावत होते. बर. हातात पार असल्यामुळं हा धोका टळला म्हणायचं. बर. नाहीतर पार जर नसते तर नक्की जीवितहानी झाली असते. किती जण होता साधारण तुम्ही? आम्ही तिघी जणी सुना, माझी आई, माझी लेकरं, हा. ही दोघ जण आणि एक छोटस पिल्लू होतं. ते सुदैवाने पप्पाच्या काकाला होतं. हा, हा, हा. नाहीतर लय काय झालं असतं. नारळाचं झाड बलवत्तर असल्यामुळे नसतं. घटना घडली नाही. घटना घडली नाही. काय सांगशील तिथे? किती वाजता घडली आणि 5-5:30च्या दरम्यान घडलं. आणि मेन म्हणजे आमचं सर्व कुटुंब जे काही आम्ही 10-12 जण आहेत आमच्या कुटुंबात, ते सगळे एक ना एक बाहेर होतं माणूस. बरं. आणि तिथं शेळ्या होत्या, कोंबड्या आहेत आमच्या बऱ्याचपैकी. बर. मग इथे एक जण बसलं होतं. परत या नारळाच्या खालीच आम्ही होतो थोड्याशा अंतरावर. आणि वीज पडली अशी कुणाला काही समजलं नाही. मग आवाज नंतर आला ना, किती एक सेकंदाची गोष्ट ती. आणि मग नंतर ह्या मुलाला, ह्याच्यापेक्षा छोटा आहे भाऊ, त्याच्या हाताला असं जरा थोडा झटका बसला. हा, त्याच्या हाताला झटका बसला. त्यांना असं कांटाळ्या बसल्यासारखं झालं. ह्या पण तिथंच होत्या. ह्या माझ्या मधल्या जाऊबाईत, ह्या त्या साईडला होत्या. त्यांना पण असं जरा झटका बसला. आणि ह्या इथंच होत्या. म्हणजे त्यांच्या हातात पार होती ना, ती झाडं लावण्यासाठी खड्डा घेत होते. त्या पारावर येऊन अशी थोडीशी ठिणगी अशी पडली. ठिणगी पडली, कोणाला काही समजलं नाही. तेवढ्यात देवाने सावरलं. देव तरी त्याला कोण मारी. साधारण म्हणजे इजेचा गोळा केवढा होता साधारण? इजेचा गोळा भरपूर मोठा होता. म्हणजे ह्या उभ्या किनाऱ्याच्या झाडाला सासूबाई तिकडे गवत काढत होते. त्यांचं डोळं दिपलं होतं. त्यांनी डोळं झाकलं होतं तिथं. त्या पलीकडच्या रानात होत्या दोघी जणी. डोळे दिपले होते. हा, त्यांचं डोळं दिपलं होतं. आम्हाला काय समजलं, आम्ही फक्त कान झाकलं. म्हणजे वीज पडली का असे निघून गेले? पडली. ही काय उभ्या नारळाच्या झाडाला आग लागली म्हणजे किती मोठा गोळा असणार नाही. भैया तू होता का त्यावेळेस वीज पडली तर? कुठं होता तू? मी इथंच घरात पैसे ठेवायला गेलतो. माघारी आलो तर मग हाताला झटका बसल्यासारखं झालं. कुठं हाताला काय झालंय का? नाही, म्हणजे झटका बसल्यासारखं झालं? झटका बसला. शॉक लागल्यासारखं झालं? हा मग तू घरात पळाला का परत? हा, ओरडून घरात पळालो. बर. आणि झाडाला नारळाचं झाड कधी जळालं? त्यावेळेस त्यावेळेस जळालं आणि सगळं कोलांट ते ऊसात ते सगळं जायला लागलेलं आहे. असं वारं अंगावायला. तिकडे ऊसामध्ये जात होतं. बर. इतक्या जोर आजी काय सांगाल की असं विजाच्या पुढे वीज पडली होती, किंवा तुम्हाला आधी कधी बघितलं होतं का अशी वीज पडलेले? मी अजून कधी वीज पडलेली बघितली नाही. काल ते 5च्या दरम्यान ती वीज पडली. वीज पडली, मी घरात होते. अशी घरातनं माझ्या हातात 2 भाकरीचं पीठ होतं डब्यात. ती डबा माझ्या हातातनं पडला. त्यावेळेस मी बाहेर आली तर इथं नारळावर ठिणग्या ठाण उडत होत्या. मी म्हणलं ठिणग्या कशा उडते त्या? तर ही लोक म्हणाले वीज पडली. आणि मग त्या ह्या दोन्ही ह्या सुनांच्या हातात माझ्या पार होती. ती पार होती म्हणून ह्यांच्या बचत योजना झाली. नाहीतर कुणीकडे झालं असतं काय यांचं सांगता येत नव्हतं. एवढं झालं. तुमच्या आयुष्यात म्हणजे असं कधी बघितलं नाही? कधीच मी बघितलं नाही. माझ्या हातानं डबा पडला ही मला जाणवलं सुद्धा नव्हतं. पण आतापर्यंत नाही, डबा खाली दणक्यानं जोरात आदळला. खर तर शेतकऱ्यांनी पावसाच्या दिवसात किंवा वारे असेल तर या वाऱ्यामध्ये सुद्धा आपण वारं सुटलं असेल, विजेचा कडकडाट असेल तर आपण घर जवळ करावं, झाडाखाली शक्यतो थांबू नये, असंच सध्या आपण बोलू जाते. कारण आता पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेला. बाया तो होता का तिथं? किती केवढा गोळा होता इजाचा? मोठा होता. डोळे वगैरे दिपले होते का? हा, होय. मग तू कुठं पळाला परत? घरात पळाला का? किती जण लोक होते त्याच्यात? किती जण सगळे होते. होय. ही आमचं चिमुकलं बाय नुकतंच नारळ खालून
घेऊन तिथे गेलं होतं, ओट्यावरती गेलं होतं. त्या दवाखान्यातच न्यावं लागले. तर खरं तर दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी विपरीत किंवा काही अशी घटना घडलेली नाहीये. त्यामुळे शेतकरी असतील, आपल्या दारामध्ये झाडं लावत असताना, नारळ झाड असताना पाऊस किंवा विजेचा कडकडाट असेल तर आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित ठिकाणी जावं, जेणेकरून अशा काही विजेच्या घटना आहेत ते होणार नाहीत. त्यासाठी आपण स्वतःची काळजी घ्यावी आणि देव बलवत्तर असल्यामुळे या कुटुंबाला काही या ठिकाणी झालं नाही. आपण पाहूया की कशा प्रकारचं झाड जे आहे ते झाडाच्या वरच्या बाजूला पूर्ण झाड जळलेलं अवस्थेत होतं. त्याचा व्हिडिओ पण आपल्याकडे आहे. आणि अशा पद्धतीनं जे शेरडं असतील, कोंबडे असतील किंवा साधारण माणसाची जीवितहानी मात्र या ठिकाणी कुठलीही झालेली नाही. त्यामुळं दैव बलवत्तर असल्यामुळे हे लोंढे परिवार या ठिकाणी व्यवस्थित आहे. फक्त थोडंफार मुलाला शॉक आल्यासारखं झालं, परंतु इथं सुदैवाने काही घटना घडलेली नाही. मी कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.